हे गाइस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. वेलकम बॅक टू पायल प्रतीक व्लॉग्स. तर गाइस, काल माझी तब्येत खूप ठीक नव्हती, तरी आम्ही प्रतिभाच्या लग्नामध्ये गेलो होतो आणि त्याच्यानंतर आलो. सकाळी परत मला सेम तसंच व्हायला लागलं. माझी तब्येत सकाळी परत बिघडली, आज सकाळी बिघडली आणि मला हसायला ते खरंच, कारण की मी दिवसभर नॉर्मल असते पण सकाळी सकाळी खूप जास्त मला त्रास होत होता. तर आज पण सेम तसं झालं, पण तरी पण मी उठले आणि खाली गेले, स्वयंपाक वगैरे केला. स्वयंपाक केला, किचन वाटा वगैरे नाही का सगळं धुवून काढलं आणि त्याच्यानंतर वरती आले आणि वरती येऊन गोळी खाऊन परत झोपले आणि आत्ताच उठली आहे. आता परत म्हणजे सकाळी परत आंघोळ केली ती, पण आता झोपले ना 2 तास, त्याच्यामुळे माझ्या अंगात खूप आळस होता. मग आता डबल मी आंघोळ केली आणि आता मी एकदम ओके. म्हणजे आता पोट तर बिघडलेलं आहेच, पण माझा वीकनेस थोडासा कमी झाला आहे. कारण कसं आहे ना, झोप नव्हती होत ना माझी. रात्री लेट झोपते मी, लेट झोपायला होतोच. लेट झोपलो की सकाळी लवकर उठायला लागतं, त्याच्यामुळे झोप वगैरे होत नाही. पण आज प्रतीक म्हणला की तू थोडी झोप, खूप दमलेली दिसते आणि तुझं तोंड पण नाही का असं एकदम बारीक झालं होतं माझं तोंड. तर आता 3-4 दिवस झाले मी नीट जेवलीच नाही ना, त्याच्यामुळे मग माझं तोंड असं सुकून गेलं आहे जरा. आज मी जेवणार आहे थोडीशी, बघू हिम्मत करून जेवणार आहे. काल पण मी थोडंसं रात्री खाल्लं, त्याच्यामुळे मला परत त्रास झाला. बघू आता, खावं तर लागेल. नारळ पाणी पिते पहिला तर, आणि त्याच्यानंतर काहीतरी खाते. पण अजून मला फरशी पुसायची, मी फरशी नाही पुसली आहे. सकाळी मी फक्त स्वयंपाक केला आणि किचन वाटा धुतला. म्हणलं फरशी वगैरे सगळं नंतर करेल, पहिलं मला आराम करून दे. थोडीशी झोपून आता उठून फरशी पुसणार आहे आता. तर काहीच मी आज बनवली होती बटाटा आणि ढोबळी मिरची. तर त्याच्यानंतर मी काही नाश्ता वगैरे नाही केला, चहा पण नाही पिले, कारण मला असं वाटलं मी काय खाल्लं वगैरे तर मग मला परत त्रास होईल. त्याच्यामुळे मी काहीच नाही खाल्लं. आणि आता मला इतकी भूक लागली, मी तुम्हाला काय सांगू नाही शकत शब्दामध्ये, इतकी मला जास्त भूक लागली आहे. पण आता बघूया. चपाती आहे, पण मला तिखट भाजी नको वाटते खायला, कारण तिखटने अजून परत जास्त त्रास होईल. तर असं वाटतंय की चपाती आणि दही खावं, दही चपाती. बघूया, अजून मी ठरवलं नाही काय खायचं ते. पण मी आता किचन वगैरे सगळं आवरलं आहे ना पहिलंच. मी किती हुशार आहे बघा, काम करून झोपले होते, अर्धं काम करून झोपले ना, आता परत अर्धं काम करायचं आहे. त्याच्यामुळे आता मी करते झाडून फरशी. झाडू मारला होता, फक्त फरशी पुसायची आता, मोठा धुवायचा आहे. तर तेवढी कामावरते, मग आपण गप्पा मारूयात. कसं आहे काहीच नेहमीप्रमाणे मी व्लॉग परत स्टार्ट करतो बाहेर जाताना, कारण पायल आवरत असतील, पायल आवरायला वेळ लागतो पायलला. तर तुम्हाला माहिती आहे पायलला काय होतंय. तरी पण पायल, आम्ही आज 3रा दिवस ते सलग बाहेर चाललोय. हा, आज 3रा दिवस सलग आम्ही बाहेर चाललोय. आज पण आमच्या घरात लग्न आहे. घरात म्हणजे रिलेटिव्ह मध्ये लग्न आहे. लग्न म्हणजे ते आमचं कसं इंटरकास्ट आहे, तिथं इंटर रिलिजन आहे, म्हणजे डायरेक्ट दुसऱ्या रिलिजनमध्येच लग्न केलेलं आहे. तिथं तुम्हाला गेले की कळेल कोणत्या रिलिजन मध्ये लग्न जा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. आमच्या रिलेटिव्ह मध्येच आहेत. तुम्ही तिथे गेला बघा आज कोण कोण भेटेल. आज आमचे पाहुणे कोण येतील की नाही सांगता येणार नाही. जेवढं जमाल तेवढं घेऊ नेहमीप्रमाणे माझा शब्द. आणि जरा 2-3 दिवस झालं व्लॉग व्यवस्थित येत नाही आमचे, पूर्ण दिवसाचे काय आम्ही काय करतो काय नाही. कारण तुम्हाला माहिती पाहिजे कंडिशन, तिला आराम करण्यात दिवस जातो सगळा, समजून घ्या. विकनेस आले तिला जरा अजून, त्यामुळं बाकी काही नाही. 1-2 दिवस आता ती होईल कवर, जवळपास कवर होत आली आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा. आणि शेवटच्या कालच्या व्लॉगला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माहितीच होतं कालच्या व्लॉगला होणार सगळं चांगलं, तर चांगलं झालं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि एक मला अनाउन्समेंट करायची माझ्या मनात होतं, ही माझ्या मनात मीच ठरवलंय की मी पाहायला विचारलं, मी डायरेक्ट तुम्हाला विचारतो की गाईज, आम्ही यूट्यूबवर लाईव्ह येऊ का? फुल फॅमिली, मी पायल मम्मी फुल फॅमिली एवढी व्लॉगमध्ये येऊ शकते, कारण पप्पा येत नाही एवढं. आम्ही तिघं लाईव्ह येऊ का? तुमच्याशी गप्पा मारू का? असं तुम्ही कमेंट करून सांगा लाईव्ह या म्हणून.
मग आपण टाइम डिसाईड करू. तुम्ही टायमिंग सांगा, ह्या वेळेस तुम्हाला वेळ आहे, सकाळचा वेळ असतो, संध्याकाळचा वेळ असतो, तुम्हाला रविवारी कामाला सुट्टी असती त्या दिवशी सांगा कधी तुम्हाला वेळ असतो, त्यावेळेस आपण लाईव्ह येऊ, तुमच्या प्रश्नाचे आपण लाईव्ह उत्तर देऊ, जरा लाईव्ह इंटरॅक्शन करू असं मला वाटते. आणि फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला म्हटलं तर नवीन काहीतरी घेऊन या आपण चॅलेंजेस, तर लवकरच नवीन चॅलेंज येईल, आम्ही जी अनाऊन्समेंट करू, कळेलच तुम्हाला लवकर. फेब्रुवारी महिन्यात पण आपलं चांगलं होणार आहे. ह्या फेब्रुवारी महिन्यात जरा वेगवेगळ्या गोष्टी होणार आहे, आपण फक्त सलग टाकणार नाही. ज्या गोष्टी आपण 7 गोष्टी करू ना सलग नाही टाकणार, जसे आपण रेसिपीच्या गेल्या महिन्यात 7 पोस्ट होतील आणि त्या आपल्या पोस्टिंग व्लॉग पोस्टिंग टाईमलेच होतील, टाईम चेंज नाही होणार. तर अजून बाकी काही नाही, जवळजवळ मला 3 मिनिटाचा बोललो मी इथं, टाईम आपला व्लॉगचा वाढला आणि आम्ही निघालो. आता पाहिलं तुम्हाला लुक दाखवतो मी. पहिली गोष्ट माझं बघा, नेहमीप्रमाणे शर्ट चेन सगळं लुक सेम, बाकी सगळा. आज तर हेअरस्टाईल पण माझी नीट नाही आली, कारण मला हेअरस्टाईल करायची असेल ना कुठं बाहेर जायचं असेल तर मला सकाळीच हेअरस्टाईल करावी लागते, सकाळीच केस सेट करावी लागतात, तेव्हा ती संध्याकाळी सेट होतात. तर मी आज सकाळी केस सेट नाही केली, त्यामुळे आज केस पडलं सगळी तिकडं तिकडं, नाहीतर माझी केस एकदम व्यवस्थित सेट होतात. ही आहेत एवढी पण नाही 50. तर तुम्हाला पायाचा लुक दाखवतो. तुम्ही हा लुक बघितलाय, तुम्हाला दाखवतो. त्याचा चेहरा तुम्ही बघितला असेल. ही साडी हे बघा लुक पायलचा. कसं वाटतं कमेंट करून सांगा. मी नेहमीप्रमाणे पायल साडीमध्ये तुम्हाला चांगली वाटते, ह्या साडीमध्ये चांगली वाटते की नक्की नक्की सांगा. आणि ब्लाऊज बघा किती वर्क केलं त्या ब्लाऊजवर. तर चला आता निघूयात. पायल चलो निघूयात का? हां, आम्हाला फ्रेम आहे, फ्रेम पॅक करायची आणि निघायचं. चला आता आम्ही कार्यक्रमला आलो आहे. नवरा नवरीची एंट्री दाखवतो तुम्हाला. हो लाज वाटते, लय मोठी गोष्ट. हे बघा नवरा नवरी. हां बरं झालं साऊंड नाही. हे बघा नवरा नवरी दिसत. आता एंट्री होणार आहे. आजोबाने दिला नाही केला, डायरेक्ट मागं गेला टाकायला. आता फ्लायर उडून झाली एंट्री. आता फुलावर होणार एंट्री. फुलं बघा शकता. परत एंट्री होणार आहे, रे एंट्री. अरे देवा, बरं टाकायला पाहिजे, त्यांनी सगळं अंगावर टाकलं. त्या मम्मीला म्हणलं फुलावरून चालत जा, तुझा मस्तपैकी व्हिडिओ काढतो. लय भारी व्हिडिओ येईल. हा कार्यक्रम झाला की चालू आपण बघणार कोण नसणार ना, कोण चालते इथे. तर काहीच आम्ही आलो आता. लग्न म्हणजे रिसेप्शन होतं, लग्न त्यांचं पहिलं झालं होतं आणि आज रिसेप्शन होतं. तर रिसेप्शनवरनं आम्ही आलो घरी. मम्मी पप्पा येतं ते मागून आम्ही पुढं आलो, थोडंसं काम होतं त्याच्यामुळे. तर आता तुम्हाला आजचा ब्लॉग खूप छोटा वाटला असेल, तर एका ताईने कमेंट केली की पायलची तब्येत बरी आहे का आता. तर आता मी थोडीशी ठीक आहे. आता माझं पोट जरा मला साथ देतंय. आता माझी तब्येत थोडीशी ठीक आहे. तरी मी आज थोडे म्हणजे जेवले नाही जास्त, तेवढंच आपलं लाईटलीच खाल्ले. 3 दिवस झाले मी लाईटली खाल्ले. पण दुपारी काय झालं, मी सकाळपासून जेवले नाही. मी खूप म्हणजे मी भात केलता मुगाच्या डाळीचा, तर तो खाल्ला. मला इतकं बरं वाटत होतं ना, मी खूप दिवसातून असं जास्त खाल्लं का मला झालं. आता काय फेशियल करायचंय? हा माझं काळ पडलंय. नाही, मला तर लाल लाल दिसतंय मस्त ब्लॉग मध्ये. ब्लॉग तर एंड केलं ना? नाही काय दमलाय का गाडी चालवून लय? नाही. तर गाईज आम्ही आलोय आता. नमलो नाही, मी माझी फेवरेट गोष्ट खातोय. दिवसावर चाललंय माझा.
तू एवढा चिकना का दिसतोय पण नजर तूच लावशील पाहिजे थांब काजळ पण लागत नाही हाताला. काय रे असा टिक्का मोठा लावायचा असतो. तर आता नजरचा टिक्का मोठा लावतो प्रतीकला. आता बघा तुम्ही फक्त कसं आहे, नजर नाही लागली पाहिजे. काजळ तर लवकर निघतच नाही. का खाली गेलं का काही संपलं का काही याच्या नजरच्या ह्याच्यात. काय पांचटपणा करते पाहिजे. तरी पण तू चिकना दिसतोय बघा. आता शपथच जाऊन दे, इथं नको लावायला. आधीच काळी काळी स्किन आहे आणि त्यात अजून काळा फेशियल करायचं आता. इथं लावा पण. बघा कशी चांगली बायको आहे मी. बाहेरून आल्यावरती नजर काढती. जायच्या आधी बघा लावलं इथं का टिका. आता कोणी जायच्या आधी असतं, जायच्या आधी. पण मला माहिती तर कोण नजर नाही लावणार तुला. देवा मी कशी बायको आहे. जायच्या आधी लावत असतं म्हणजे नजर लागू नये म्हणून. लय बोलू नको ना. काजळांनी अशी खून करण तोंडावर डायरेक्ट. काय आजकालचे पोरी अशी करण डायरेक्ट ठाप ठू. काय बोलायचं जाऊन दे. मॉडर्न आया बनणार तरी. जाऊन आल्यावर काय लावते इथं. जाऊन आल्यावरच नजर काढायची असती. नजर काढणं नाही कळतं का काय जरा. तुम्ही सांगा कोण बरोबर कोण चुकीचं. ह्याची कधी नजरच नाही काढली म्हणून याला माहित नाही काय करायचं. आता तसंही सगळं शिकवायला लागणार आहे मला प्रतीकला. सगळं शिकवावं लागणार आहे प्रतीकला. तर काय हरकत नाही, मी त्याला हळूहळू सगळं शिकवल. कसं आहे, आपण त्यासाठीच लग्न करतो, आपल्या नवऱ्यांना सुधरवण्यासाठी. तर हे बघा मी कशी दिसतीये मला सांगा कमेंट करून. कोण म्हणन का मला. माझ्या पोटात एवढं गुडगुड होते. एवढे मेकअप करून एवढी आवरून बिवरून मस्त पैकी गेलते मी रिसेप्शनला. कोण म्हणन का. आणि एका सबस्क्रायबरला भेटायचं आहे. हा आम्हाला गाईज एका सबस्क्रायबरला आम्हाला भेटायचंय. त्यांच्या फॅमिलीला पूर्ण त्यांनी खूप आम्हाला मेसेज केले होते की नाही का आम्हाला भेटायचंय असं तसं. तर बघू आम्ही त्यांना भेटूच लवकरच. पण कसं आहे माहिती का, आता 2-3 दिवस माझी तब्येतच ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे मग मी पण नाही का जास्त काय असं मनावर नाही घेतलं की आपण भेटू म्हणून. तर आता बघू थोडी अशी आता मी ठीक व्हायला लागली तर आपण त्यांना करूया कॉन्टॅक्ट. त्यांचे रोज आपल्याला मेसेज येतात की नाही का आम्हाला भेटायचंय. पण आता माझी तब्येत ठीक नसल्यामुळे प्रतीकने नाही का काय असं रिप्लाय नाही नसेल दिला त्यांना. सो आता बघूयात आपण भेटूया लवकरच त्यांना. काय म्हणता. बेडला अजून हे टाकायचंय मला कवर. तर आजचा व्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. तू लाल लाल का दिसतोय टमाटर सारखं. लाजतोय ना मी म्हणून. का लाजायला लागलाय. मी काही नवीन नाही तुझ्यासाठी. का लाजायला. तू छान दिसते ना म्हणून असतं. चला आवडते व्हिडिओ. कॅडबरी खाते व्हिडिओ. कोणची व्हिडिओ. ती तू बेमिसाल है. नीट आवाज काढ पहिला. नीट आवाज काढ. तू बेमिसाल है. तू बेमिसाल है. तेरी क्या मिसाल दूं. आसमां से आई है यही कह के टाल दूं. तर व्हिडिओ कशी असेल ती तुम्हाला आता पहिली बनवली नाही. गाणं बोलणार आहे. बनवली नाही अजून. ती बनल्यावर बघूया आपण. प्रतीकच्या आवाजाला पहिलं तो बघणार की माझा आवाज चांगला आलाय का असं तसं. मग त्याच्यानंतर ठरवणार की ती पोस्ट करण्यासारखी आहे का व्हिडिओ. मग त्याच्यानंतर ती व्हिडिओ पोस्ट होणार. असा सगळा विषय असतो. तर बघू आता. तर गाईज ब्लॉग एंड करतोय तर अशा प्रकारे. भेटूयात नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये.